आपण ऐकलं सर्वसामान्यांच्या नेमक्या काय भावना आहेत। त्यांना असं वाटतंय की खरंच अशा प्रकारचा बदल करायचा असेल तर तो मुळापासून झाला पाहिजे, लोकांच्या मनापासून तो झाला पाहिजे आणि केवळ एखादा निर्णय करायचा आणि त्याच्यानंतर पुढे काहीच होत नाही असा अनुभव आतापर्यंतचा आहे। त्यामुळे कुठेतरी शंका सुद्धा लोकांच्या मनात आहे आणि अशा प्रकारचे बदल केवळ नाव बदलून जात निर्मूलन होईल का याच्याबद्दलची शंका सुद्धा अनेक जण व्यक्त करतायत। विश्वजीत कदम आता आपल्या सोबत आहेत। खरं तर या सगळ्या विषयाच्या संदर्भात बोलण्यासाठी विश्वजीतजी स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे सरकारने त्या निर्णयाच्या बद्दल बहुतांश प्रतिक्रिया या सकारात्मक येत आहेत, पण हा निर्णय घेण्याच्या मागचा तुमचा नेमका उद्देश काय आहे जेणेकरून तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे? महाराष्ट्र हे एक पुरोगामी विचाराचं राज्य आहे आणि महाराष्ट्राने सातत्याने जातीय सलोखा राखण्याचा एक देशभर आणि जगभर आदर्श पाळलेला आहे। आणि अशाच महाराष्ट्रामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांचं वास्तव्य असेल, छत्रपती शाहू महाराजांचं वास्तव्य असेल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं वास्तव्य असेल, महात्मा ज्योतिराव फुलेजींचं वास्तव्य असेल, अशा परिस्थितीत एक महाराष्ट्राच्या मातीतनं चांगला संदेश देशभर जावा आणि त्याकरता जे काही पूर्वीपासून थोड्याशा पडलेल्या खेडोपाडी किंवा शहरातल्या काही चुकीच्या पद्धती होत्या त्या पद्धती बदलून एक क्रांतिकारी निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतलेला आहे। आणि जिथे पूर्वी ग्रामीण भागात किंवा शहरात महारवाडा, मांगवाडा, ढोर वस्ती, ब्राह्मणवाडा, माळी गल्ली अशी जे काही नावं ही पूर्वीपासून पडलेली होती, एका विशिष्ट जाती धर्मातल्या लोकांचं तिथे वास्तव्य जास्त असल्यामुळे ते सगळं प्रथा थांबवाव्यात, त्या मोडाव्यात ह्या दृष्टीने आज कुठेतरी ज्योतिनगर, समतानगर, क्रांतीनगर, शाहूनगर अशा प्रकारची म्हणजे लोकांना प्रेरणा देणारी नावं त्या ठिकाणी यावीत, कुठे त्या जातीचा त्याला टॅग लागू नये या दृष्टीने महाविकास आघाडी सरकारने आणि सामाजिक न्याय विभागाने हा एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। अशी चर्चा आहे की आता जातीवाचक जी नावं आहेत त्या ठिकाणी महापुरुषांची नावं दिली जातील, महापुरुषांची नावं असतील, या चर्चेत काही तथ्य आहे का? तसा काही सरकारचा विचार आहे का? नाही, प्रत्यक्षपणे त्या महापुरुषांची म्हणण्यापेक्षा त्या महापुरुषांच्या प्रेरणा आणि त्या महापुरुषांचं जे कार्य आहे, ज्यांनी त्या महापुरुषांच्या कृतीतून महाराष्ट्र असेल देशभरात जे समाजाला एकीकरण करण्याचं काम जे झालं, समाजसेवेचं जे काम झालं, अशा दृष्टीने मी सांगितल्याप्रमाणे खुद्द डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर असतील, छत्रपती शाहूजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, अशा पद्धतीने त्यांच्या नावांची प्रेरणा घेऊन या ठिकाणी ही नावं देण्यात आलेली आहे। असा हा निर्णय झालेला आहे आमचा। सर, हे आपल्याला वास्तव मान्य करावं लागेल की आपल्या देशामध्ये जसं जात वास्तव आहे अगदी तशाच पद्धतीने आणखीन एक वास्तव आहे की आपल्या समाजात सगळ्याच जाती धर्मांना एकत्र करणाऱ्या जे सामाजिक कार्यकर्ते होते समजा किंवा समाज सुधारक होते, महात्मा होते, यांना सुद्धा जातीपुरतं मर्यादित करण्याचा प्रयत्न झालेला आहे, त्यांना सुद्धा जातीचं टॅगिंग झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये उद्या एखाद्या अशा जातीवाचक नाव काढायचं आणि तिथे महापुरुषाचं नाव, त्या समाजातल्या महापुरुषाचं नाव जर लागलं ज्याला जातीपुरतं मर्यादित केलेलं आहे, मग ही ओळख बदलेल का? जो उद्देश आहे तो साध्य होईल का? मला वाटतं खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे, परंतु मला वाटतं ही मानसिकता जी काही मोजक्या लोकांमध्ये असेल तर ती मानसिकता बदलण्याचीच गरज आहे। कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लोकशाहीचा आपल्या देशाचा अखंडितपणे राखण्याचा जो काही पाया रचला, आपल्या देशाचं संविधान या ठिकाणी लिहून, त्या संविधान काय विशिष्ट जातीपुरतं समाजापुरतच्या व्यक्तीकरता नव्हतं, ते भारतातल्या प्रत्येक नागरिकरता होतं, तो कुठल्या जाती धर्माचा असो। त्याच पद्धतीने छत्रपती शाहू महाराजांनी जे काही काम या ठिकाणी त्या काळामध्ये उभं केलं
तो त्या काळात आणि त्या परिस्थितीमध्ये इतर समाजातल्या सगळ्या लोकांना एक प्रेरणा देणारा, आदर्श देणारं ते कार्य होतं. तसंच महात्मा फुलेंचं होतं, सावित्रीबाई फुलेंचं होतं. आणि म्हणून मला असं वाटत नाही की ही जी काही ठराविक लोक म्हणजे मी असं म्हणेल की ह्या महापुरुषांच्या कार्याला स्वतःच्या जातीशी धर्माशी टॅग करून घेतात, ते चुकीचं आहे. माझं असं म्हणणं स्पष्ट आहे की ह्या लोकांनी जे काम केलं ते भारतासाठी केलं, महाराष्ट्राच्या भूमीसाठी केलं, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांसाठी केलं. त्यांनी जात धर्म त्यांनी पाहिला नाही, तर हा पण त्यांच्या जात धर्म पाहण्याचं सुद्धा काम आपल्याच माणसांनी केलेलं आहे. लोकांची सेवा केली. हो, हे दुर्दैवी आहे. माणसं भारी यावी हाच त्यांचा उद्देश होता. हा सुशिक्षित व्हावी हा त्यांचा उद्देश होता. निश्चितच. पण तो उद्देश त्यांचा तरी साध्य झालाय का? आणि त्यांचाच उद्देश साध्य नाही झाला कारण त्यांनाच आम्ही पुन्हा जातीत बंदिस्त केलेला आहे. अशा वेळी हा उद्देश कसा साध्य होणार हाही सवाल आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव इतर कुठे दिलं तर ते स्वीकारलं जाणार आहे का? कारण आज जर जातीबद्दल बोलायचं तर या सगळ्या गोष्टींबद्दल बोलायलाच हवं. म्हणूनच आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत. आपल्यासोबत मंत्री महोदय असतील. एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. जातीवाचक जे वस्ती आणि गावांना जी नावं होती बदलून महापुरुषांची नावं दिली जात आहेत, तो अत्यंत चांगला निर्णय आहे. जातीयता नष्ट झाली पाहिजे हे प्रामुख्याने आहे. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय विशेष वृत्त मालिका नवी ओळख नवी आशा. खरं तर नवी ओळख मिळणार आहे. ओळख आहे जी आजपर्यंत पिढ्यानपिढ्या जातीची लेबल लावण्यात आलेलं होतं. ते लेबल बाजूला होऊन एक नवी ओळख, नवी आशा निर्माण होईल. त्याच्याबद्दलच्या सकारात्मक बाबी तर निश्चितपणे समोर येत आहेत. पण आज या सगळ्याच्या बद्दलचं विचारमंथन जेव्हा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वाड्या वस्त्यांवर जाऊन करण्यात आलं, तेव्हा सकारात्मक बाबींच्या बद्दलच काही प्रश्न सुद्धा उपस्थित केले गेलेले आहेत. आणि त्याचबद्दल आपण चर्चा करतोय. राज्याचे समाज कल्याण राज्यमंत्री विश्वजित कदम आता आपल्या सोबत आहेत. विश्वजितजी, ब्रेकच्या पूर्वी आपण चर्चा केली की खरं तर काही ठराविक नावं जर दिली तर पुन्हा तीच ओळख निर्माण होईल आणि ती जळमट कशी निघतील याच्याबद्दलचा प्रश्न आहे. पण दुसरा प्रश्न हा आहे की असं काही नाहीये, या आधी सुद्धा जातीची नाही तर आपल्या नेत्यांची असतील, त्या समाजातल्या नेत्यांची असतील, समाज सुधारकांची नावं जी जेव्हा दिली गेली तेव्हा सुद्धा जातीचा टॅग लागला गेला. काही जणांनी ते स्वतःहून ठेवलं गेलं कारण त्यांना ती त्यांची अस्मिता वाटते. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सरकार त्याच्याबद्दल निर्णय नेमका काय घेणार आहे? कारण केवळ त्यांच्यासाठी ती जात नाहीये तर त्यांच्यासाठी ती त्यांची अस्मिता सुद्धा आहे. मला असं वाटतं, मी पुन्हा सांगू इच्छितो की मी मगाशी ह्या विषयावर की थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला की गेल्या अनेक वर्षांपासून एखाद्या व्यक्तीला त्या व्यक्तीने समाजासाठी केलेलं काम आणि कार्य हे एवढं मोठं आहे, पण सुरुवात जर त्याची एका विशिष्ट समाजापासून झाली असेल, ते कार्य नंतर सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना त्याचा फायदा मिळाला असेल, तर ते नकळतपणे आपल्यातल्याच काही मोजक्या लोकांनी त्या व्यक्तीला त्या समाजापुरतं मर्यादित ठेवलेलं आहे. खरं, माझं एक तर मुळातच त्या गोष्टीवर आक्षेप आहे की ज्या थोर महापुरुषांनी, ज्यांनी समाजासाठीच नव्हे तर भारतासाठी, भारतातल्या सगळ्या लोकांसाठी जे एवढं मोठं कार्य उभं केलं, ज्याच्यातनं खरा तो पाया रचला गेला भारताच्या लोकशाहीचा म्हणा किंवा समाजामध्ये असणारे जे काही दरी आणि अंतर होतं, ती दरी अंतर कमी करण्याचा तो पाया रचला गेला ह्या महापुरुषांकडनं. त्याला तो टॅगच लावू नये. आणि तुम्ही म्हणताय ते खरं आहे की ही मंडळी अस्मिता आहेत काही समाजाचे, पण ती भारताची अस्मिता आहे, ती महाराष्ट्राची अस्मिता आहे. आता हा समज लोकांमध्ये रुचलेला आहे. मग आता काही ठराविकच समाज आणि जाती धर्माचे लोक ह्या मंडळींचा आदर करतात, सन्मान करतात अशातला भाग नाही. ते दिवस गेलेले आहेत. आता प्रत्येक ज्ञात आणि सुज्ञ व्यक्तीला माहित आहे की ह्या मंडळींचं योगदान भारतासाठी आणि सगळ्या जाती धर्मातल्या लोकांसाठी किती प्रचंड मोठं आणि उत्तुंग आहे. म्हणून ती अस्मिता आता सगळेजण स्वतःला मानतात. पण या सगळ्यामध्ये जेव्हा एखाद्या समाजाच्या महापुरुषाचं नाव जर तुम्ही बदलायचा निर्णय घेतला
तर दुसरा समाज त्याला स्वीकारेल की नाही याची पण शंका आहे. कारण लोकांच्या मनातली जातीची जळमटं इतकी पक्की आहेत की ती तोडणं सुद्धा इतकं शक्य नाही. त्याच्यातून वाद सुद्धा निर्माण होऊ शकतात. अशा वेळी सरकारची भूमिका नेमकी काय असेल? नाही, मला असं वाटत नाही की सरकारचा हा निर्णय की मी सांगितलं की पूर्वी जे एका विशिष्ट परिसरात राहणाऱ्या विशिष्ट जाती धर्मातल्या लोकांना की ते त्या जातीच्या नावाने जे त्या परिसराला नामोल्लेख केलं जात होतं ते पहिलं आम्ही त्याच्यावर रोख लावलेली आहे आणि ते बदलण्याचं एक ऐतिहासिक पाऊल सरकारने घेतलेलं आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्या पलीकडे आता विचार लोकांचे चालू आहेत आणि म्हणून ह्याची मला काही खरं काळजी वाटत नाही की हळूहळू लोक त्यातनं बाहेर पडतात की जे लोक असं म्हणतात की बाबा हे जाती आणि धर्मापुरतंच मर्यादित आहेत ते थोडं संकुचित विचाराचे असतील. पण मला वाटत नाही आता तसं राहिलेलं आहे. समाज आता वेगळ्या दिशेने चाललाय, एका चांगल्या दिशेने चाललेला आहे आणि ते मला वाटतं याचा स्वीकार लोक मनापासून आनंदाने करतील की एका विशिष्ट जातीचे लोक एका ठिकाणी राहत आहेत, दुसऱ्या कुठल्या त्या व्यक्तीचं नाव दिलं, आता त्याच्यावर फार काही विचार केला जाणार नाही. बर, पण जेव्हा सरकार इतका मोठा ऐतिहासिक, सामाजिक दृष्ट्या ऐतिहासिक निर्णय घेत आहे तेव्हा हा प्रश्न लोकांच्या अस्मितेशी महत्त्वाचा निगडीत आहे. अशा वेळी तुम्ही लोकांशी संवाद साधताय, लोकांची मतं जाणून घेताय. काय नेमकं तुम्ही करणार आहात जेणेकरून यात कुठल्याही प्रकारचा वाद होता कामा नये? तुमच्यापर्यंत याच्याबद्दलच्या काही सूचना सुद्धा आल्यात का? निश्चित स्वरूपात ह्या निर्णय घेण्यापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून औपचारिकरित्या अनौपचारिकरित्या या वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या घटकांशी चर्चा करण्यात आली, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी चर्चा करण्यात आली आणि ह्या निर्णयाचं 100% सर्वांनी स्वागत केलं की हा अत्यंत चांगला निर्णय होईल, ऐतिहासिक निर्णय होईल आणि त्या पॉझिटिव्ह फीडबॅक मिळाल्यानंतरच हा राज्य सरकारने हा सकारात्मक निर्णय घेतलेला आहे. पण म्हणणं असं सुद्धा आहे काही जणांचं की केवळ वाड्या वस्त्यांची नावं बदलून काय होणार आहे? जात तर तुमच्या माझ्या जन्मापासून चिकटलेली आहे, ती कागदपत्रावरची जात सुद्धा आहे. प्रत्येकाला आपली जात तिथे लिहावी लागते, ती जात कधी जाणार? आता शेवटी आपल्या भारतात रिलिजन आणि रिलिजनच्या नंतर सबकास्ट आणि ह्या गोष्टी पूर्वीपासून आहेत आणि त्या सबकास्ट रिलिजनचे उल्लेख हा काही विशिष्ट कारणांकरता केला जातो. शासकीय नोकरी किंवा शैक्षणिक कामकाजासाठी उल्लेख केला जातो. मला एवढंच सांगायचं आहे की कालांतराने हळूहळू निश्चितपणे ह्या ज्या दरी आहेत जातीपातीच्या ह्या नष्ट होतील, या निश्चितपणे कमी होतील. मग सरकारच्या पातळीवर काही निर्णय घेतले जातात सर, तुम्हाला त्याची कल्पना आहे? तुमच्या समाज कल्याण खात्याकडून काही वसतिगृह असतात, जी वसतिगृह ही त्या समाजासाठीची असतात, त्या समाजातल्या मुलांसाठीची असतात. आता ती सुद्धा बदलली जाणार, त्या वसतिगृहांमध्ये इतर समाजाच्या मुलांना सुद्धा प्रवेश दिला जाणार. काय नेमकं त्याच्याबद्दल करणार आहात? कारण त्या मुलांच्या मध्ये, इतर मुलांच्या मध्ये जी सामाजिक दरी आहे ती सुद्धा त्यातून दिसते, स्पष्ट दिसते. मी सांगू इच्छितो की जेव्हा केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, जेव्हा हे शैक्षणिक सुविधा आणि सवलती विशिष्ट जाती धर्मातल्या तरुण पिढी करता उपलब्ध करण्यात आला, ती त्या परिस्थितीत, ती त्या काळातली गरज होती. आपण लक्षात ठेवलं पाहिजे की गेले शेकडो वर्षांपासून या आपल्या सर्व समाजाच्या या संपूर्ण रचनेमध्ये काही एक विशिष्ट समाज आणि वर्ग हा शिक्षणापासून आणि काही मूलभूत सुविधांपासून हा दुर्दैवाने वंचित राहिला होता. आज या देशाचा एक नागरिक म्हणून कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती असो, कुठल्याही त्याला मूलभूत अधिकार आणि शिक्षण तर हे मिळालंच पाहिजे, त्याच्यात काही दुमत नाही. आणि अशा परिस्थितीत जो बॅकलॉग होता शिक्षणाचा, मूलभूत सुविधांचा त्या समाजातला, तो शिक्षणाचा बॅकलॉग भरून काढण्याकरता त्या परिस्थितीत काही 15, 20, 25, 30 वर्षापूर्वी शासनाने काही धोरणात्मक निर्णय घेतले की त्या शिक्षणाची सुविधा दिली पाहिजे, म्हणून आपण ह्या सामाजिक न्याय वसतिगृह सुरू करू. आणि त्याचा प्रचंड मोठा फायदा निश्चितपणे त्या आमच्या बांधवांना झालेला आहे, त्या कुटुंबांना झालेला आहे. आता परिस्थिती अशी आहे की थोडी देशाची आर्थिक परिस्थिती, ही लोकांची आर्थिक परिस्थिती आपल्या ह्याच्याबरोबर सुधरत चाललेली आहे आणि अशा वसतिगृहांमध्ये इतर जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना समाविष्ट करून घ्यायचा की नाही, हा येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे शासन त्याच्यावर विचार करेल. परंतु पहिलं कर्तव्य
की ह्या उपेक्षित आपल्या समाजाला, ज्या बांधवांना शिक्षण मिळत नव्हतं, त्यांना शिक्षण चांगलं देण्याची सुविधा पहिलं देणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि मग पुढचा विचार निश्चितपणे हा योग्य वेळेस करण्यात येईल. नक्कीच या सगळ्याचा विचार होणं गरजेचं आहे. पण मला केवळ गावं, केवळ वाड्या वस्त्या, केवळ गल्ल्या एवढ्या पुरतंच नाही, तर माणसांच्या नावावर, त्याच्या आडनावावरच्या त्याच्यावरून सुद्धा जात ओळखण्याचे अनेक प्रताप आपल्याकडे होत असतात. लोक आपली आडनावं बदलून घेत असतात. अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यातून आपल्याला जातीतून बाहेर कसं पडता येईल आणि जात निर्मूलन कसं करता येईल याच्या संदर्भात काही सरकारचा विचार आहे का? एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर मंत्री महोदयांना विचारूया. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. सरकारनं हा जो निर्णय घेतलेला तो चांगलाच आहे. भौतिकरित्या ती जात नष्ट झाली पाहिजे. जाती निर्मूलन कायदा असं म्हणायला काही हरकत नाही. जातीयता नष्ट झाली पाहिजे हे प्रामुख्याने आहे. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय विशेष वृत्त मालिका नवी ओळख नवी आशा. ओळख जी हजारो वर्षांपासून बांधून आलेली आहे, चिकटलेली आहे जात नावाच्या वास्तवाची, आणि ती ओळख आता बदलण्यासाठी म्हणून सरकारनं एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय. निर्णय आहे ज्या गावाची, ज्या वाडी वस्तीची, ज्या तुमच्या गल्लीची जातीवरून ओळख होती, ती ओळख आता पुसण्यासाठी म्हणून, ती नावं बदलण्यासाठी म्हणून सरकारनं एक निर्णय घेतलेला आहे. आणि त्या ठिकाणी आता समता नगर असेल, ज्योती नगर असेल, अशा प्रकारच्या नगरांची नावं सुद्धा असणार आहेत. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत राज्याचे समाज कल्याण राज्यमंत्री विश्वजित कदम आहेत. विश्वजितजी, आपण गावांच्या बद्दल बोललो, सगळ्या गोष्टींबद्दल बोललो, पण एक आजही वास्तव हे सुद्धा आहे की आपल्याकडे आडनाव सुद्धा एखाद्याचं कळलं तर त्याच्यावरून जात शोधण्याचा शोधक जी विकृती आहे ती आपल्या समाजात आहे, हे कुणीही नाकारू शकणार नाही. अशा सगळ्या लोकांना कंटाळून काही लोक आपली आडनावं सुद्धा बदलण्याचा प्रयत्न करतात. तशी हजारो ॲप्लिकेशन दरवर्षी जात असतात. अशा या जातीचं जे जळमट आहे ते दूर करण्यासाठी म्हणून नेमकं काय करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं, अगदी सुरुवातीपासून, जन्मल्यापासून? मुळात पुन्हा हा मानसिकतेचा प्रश्न येतो. कारण आता मी आता ह्याच्यावर खरं कशा पद्धतीने चर्चा करावी कळत नाही. कारण माणसाचं व्यक्तिमत्व, कर्तृत्व, त्याचा स्वभाव हे अधिक महत्वाचं आहे. तो कुठल्या जातीत आहे, तो कुठे जन्माला आला हे महत्वाचं नाही. आज अनेक अशी भारतातले, महाराष्ट्रातले थोर पुरुष आहेत ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं. मग ते साहित्यिक क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्रात असेल, ज्यांनी एका सर्वसामान्य गरीब कुटुंबात, भलं एका विशिष्ट जाती धर्माचे असतील, जन्माला आले आणि त्यांनी आपल्या देशाचं, महाराष्ट्राचं नाव मोठं करण्याचं काम केलं त्यांच्या कर्तृत्वाने. आणि म्हणून असं मला वाटतं की कुठलं आडनाव आहे आणि तो कुठल्या जातीचा आहे हे जर असं करून जर काही लोक विचार करत असतील तर ती शोकांतिक आहे. परंतु ही संख्या समाजातली फार मोठ्या प्रमाणात कमी होत चाललेली आहे अशा विचाराचे लोक. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यावर आता फार चर्चा करणं योग्य नाही. कारण मी सांगितल्याप्रमाणे त्यातनं आता हळूहळू आपण पुढे जात चाललेलो आहोत. आणि म्हणून मला हेही सांगायचं की सामाजिक न्याय खातं अंतर्गत असेल किंवा सरकारच्या अंतर्गत जेव्हा पूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार दिले जायचे, त्याचंही नाव आम्ही बोललो की नुसतं दलित मित्रच का, समाजासाठी काम करणारी जी काही व्यक्ती आहे तिच्या बांधवांसाठी सुद्धा आमच्या काम करत असेल तर त्यांनी तिथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार ह्याचा आम्ही त्याचा नाव ही बदललेलं आहे. अशा दृष्टीने आज सरकार पावलं टाकत आहेत आणि टाकत राहतील. मला एवढंच वाटतं की समाजामध्ये सुद्धा लोकांनी व्यापक स्वरूप ठेवावा, व्यापक मानसिकता ठेवावी आणि या ठिकाणी कुणाची जात पात न पाहता तो व्यक्ती कसा आहे आणि त्याच्यात केपेबिलिटी काय हे पाहून त्या व्यक्तीसोबत निश्चितपणे एक सामाजिक चालुका ठेवावी. पण अशी शंका सुद्धा अनेकांना आहे की केवळ नाव बदललं म्हणून जात पात मांडण्याची जी मानसिकता आहे ती बदलणार आहे का? ती बदलण्यासाठी नेमकं काय करावं लागेल? त्याच्यासाठी तुम्हाला शालेय स्तरापासून काही प्रयत्न करावे लागतील? सरकार तसा काही प्रयत्न करत आहे?
नाही, निश्चित मला आत्ता त्याच्या स्वरूपात त्याच्या बाबतीत स्पष्टपणे बोलणं योग्य होणार नाही. परंतु मी सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा असं जर काही ठिकाणी होत असेल तर ती शोकांतिके तसं होऊ नये. कुणी काही आपली आडनावं बदलणं किंवा त्याला टॅगिंग करणं परत होऊ नये. मला वाटतं पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो, आता समाजामध्ये अशा विचार करणारे फार कमी वर्ग राहिलेला आहे आणि कालांतरी तो वर्ग राहणार सुद्धा नाही असं माझं एक मत आहे. आणि त्या दृष्टी निश्चित स्वरूपात की ह्या समाजातील आमच्या बांधवांवर कुठेही अन्याय होऊ नये, कुठेही त्यांच्यावर अत्याचार होऊ नये या दृष्टीने सरकार आणि आम्ही सगळेजण आमच्या या बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. ह्याची काळजी सुद्धा सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या काळात आम्ही निश्चित स्वरूपात घेऊ. निश्चितच तुम्ही एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे सरकारने आणि या निर्णयाच्या नंतर एक आशा निर्माण झालेली आहे.